फक्त वॉशरूममध्ये वॉश बेसिन नाही आहेत तिकडे. आता आलेत की नाही माहिती नाही. मी एकदा गेलो होतो येल्लो फीवरचं वॅक्सिन घ्यायला. वॉशरूममध्ये कशाला? शू आली होती म्हणून. साड्या त्या धुतात आणि मग ते आपल्या खिडकीच्या समोर येतात. असं झालं आहे तुमच्याबरोबर कधी? कोणी ते हो म्हणाला. मग काय केलं होतं तुम्ही अशा वेळेला? मला सोल्युशन जाणून घ्यायचं आहे की आपल्याला त्या समाजात राहायचं पण असतं ना. वरल्यानं मग तू सांगितलं वर थोडं जरा आपल्या साड्या वर. पण कसे आहात सगळे? तुम्ही आलाय आज. IPLची फायनल कोणालाच बघायची नाही आहे. इकडनं गेल्यावर बघणार आहात तुम्ही, है ना? पण काय बघून करणार? आपली टीम तर नाहीच आहे आता. पण तुम्हाला RCB हवी आहे जिंकायला. का RCB हवी आहे जिंकायला तुम्हाला? नाही कोणतं फेवरेट प्लेयर वगैरे असेल तुमचा, किंवा तुम्हाला बँगलोरच आवडतं असं? बँगलोर आवडतं. काय असं बँगलोरमध्ये आवडण्यासारखं? नाही नाही, पण तुम्ही असं लॉयल होण्यासाठी काहीतरी बँगलोरबद्दल तुम्हाला आवडलं असेल पहिले, मग तुम्ही लॉयल झालात ना. असं का? प्लेयर, हां तेच विचारते की काय तुम्हाला असं बँगलोर प्लेयर्स आवडतात तुम्हाला, आणि कोण आहे आवडता प्लेयर तुमचा? विराट कोहली आहे. पण त्याला पहिली माहिती ना 17 वर्ष जिंकलाच नव्हता काही तो. आमचा एक वर्ष बॅन पण नाही झालेलो. आम्ही नव्हतो झालो. आमचा रोहित शर्मा 6 जिंकलाय 2 वेगळ्या टीम बरोबर. मग कोण मोठा प्लेयर सांगा मला? कोहली पण आहे हे गमत. पण रोहित शर्माच जरा बेटर आहे. मला एक सांगा, तुम्हाला असं वाटतं की आपल्या देशातनं शाळेत वगैरे जे सिलेबस वगैरे आहेत त्यात 1-2 विषय कमी करून नागरिक शास्त्राचा पोर्शन थोडा वाढवला पाहिजे असं वाटतं कोणाला? वाटतं? असं वाटत नाही सिविक्स सेन्स असा निघत चालला आहे लोकांमधून वगैरे, है ना? कारण नॉर्मली तुम्ही बघता लोक कुठेही थुकतात, कुठेही कचरा टाकतात आणि त्यांनी असा राग येतो, आहे ना? मला पण हे आता खूप सटल वाटायला लागले. कोणी रस्त्यावर थुकत असेल, मला असं वाटतं हे ठीक आहे, काहीच नाही आहे. कारण मी परवा सकाळी असं काहीतरी बघितलं की माझा ना मानवतेवरचा विश्वास माझा कमी झाला आहे. मी सकाळी दादरला चाललो होतो सकाळी 6 वाजता. आपला जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, त्याच्यावर वाकोला आणि बांद्राच्या ब्रिजच्या मध्ये, हायवेच्या मधोमध कोणीतरी डबा टाकला होता. हे खरंच, आणि तिकडेच टाकला होता. हो, मला कारण ना आता बघा आपण सगळेच करतोय ना इतकी वर्ष, त्याच्यामुळे त्या मुदीतनं असा टाकलेला शिरा, मग तो कुठून आणून नव्हतं टाकलं, ते तिथेच झालं होतं. आणि चमच्यानी वाढलेला शिरा यातला फरक कळतो आपल्याला, है ना? आणि तो फ्रेश होता एकदम, कारण तुपाची धार पण होती. हां, मग तो इतका फ्रेश होता. मी जर 2 मिनटं आधी गेलो असतो, मला तो शिरा बनताना दिसला असता, आहे ना? आणि मला कळतच नाही हा कोण माणूस आहे, ह्याला अशी आयुष्यात ॲडव्हेंचरची काय गरज आहे अशी? हां, आणि उठल्यापासून ॲडव्हेंचर हवं याला. अर्थात आता ते बांद्राच्या जवळ आहे, त्याच्यामुळे रस्त्याच्या कडेला बसला तरी रिस्क तेवढीच आहे, कारण भाई जवळच राहतात. तसंच मला वाटतं काही लोक आहेत आपल्या देशात, त्यांना पेट ओनर्स म्हणतात. पेट पेरेंट्स हल्ली टर्म आहे ना. आहेत कोणाच्याकडे पेट्स आहेत घरी वगैरे? आहेत कुत्रा मांजर पाळणारे वगैरे लोक आलीत? कोणी तुमच्याकडे आहे? होता कधी? मांजर होती, आहे अजूनही? मांजर का पाळतात लोक असं मला क्युरियोसिटी आहे म्हणून विचारतो. मांजर व्हायलन्स थोडा जो राहतो, हां, तो बघण्यात मजा येतो. कुत्रा एकदम शांत. मांजरीतला व्हायलम आहे. तुम्ही ते डॉन सारखे आहात, म्हणजे जंगली बिल्ली पसंद आहे. पण काय म्हणजे व्हायलन्स म्हणजे काय असं? तुम्ही प्रवृत्त करता तिला की मार तुम्ही, मला बघायचं आहे, मजा येते मला वगैरे असं? नाही, तिला करायची गरज नाही, ते नॅचरली तिच्यात आहे ऑलरेडी. पण ते तुम्हाला व्हायलन्स असं आकर्षित का करतं? असं तुम्ही विचार केला आहे का, की कधी डॉक्टरला वगैरे दाखवलं आहे का? की ती स्वतः डॉक्टर आहे. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात? क्या बात आहे ना. आणि कसले डॉक्टर आहात सर तुम्ही? मी रेडिओलॉजिस्ट. रेडिओलॉजिस्ट आहात. छापखाना फोटो काढतो. फोटो काढत नाही मी, ते बोलणार नाही. हेच म्हणाले तर स्वतः. आणि कुठे आहे तुमचं हे क्लिनिक किंवा काय? सध्या मी KM आहे. KEMला आहात? क्या बात आहे. KEM बेस्ट हॉस्पिटल आहे ना. फक्त वॉशरूममध्ये वॉश बेसिन नाही आहेत तिकडे. आता आलेत की नाही माहिती नाही. मी एकदा गेलो होतो येल्लो फीवरचं वॅक्सिन घ्यायला.
रूम मध्ये कशाला? शू आली होती म्हणून. नीटचा पेपर या आधी पण फुटला होता. गंमत चालू आहे सर. माणूस वाईट नाही, व्यवसाय आहे. मला असं वाटतं की मला कुत्र्यांची काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, मला आवडतात. पण ना त्यांचे जे मालक आहेत ना त्यांची आधी IQ टेस्ट घेतली पाहिजे, कारण त्यांना नाही अक्कल कुत्र्यांना कसं घेऊन फिरायचं. आमच्या गल्लीत एक काका आहे, त्यांच्याकडे तो ग्रेट डेन आहे, माहिती आहे, तो एवढा असतो कुत्रा तो. तर ते काका त्याला वॉकवरती घेऊन जेव्हा जातात ना त्याला असं सुट्टा सोडलेला असतो. तो आपला आला, मी उभा आहे, मला तर भीती वाटते, मी असं उलटा वळलो, माझ्या पायाचा वास वगैरे घ्यायला लागला. म्हटलं काका त्याला घ्या ना बाजूला. तो ना कशाला घाबरतोस म्हणे, पिल्लू आहे ते छोटंसं. म्हटलं हे पिल्लू आहे, म्हटलं काय मोठं झालं ते उंट बनतं म्हटलं. बरेचदा लोक हे कपडे वगैरे सुकत घालतात माहिती आहे, साड्या त्या धुतात आणि मग ते आपल्या खिडकीच्या समोर येतात. असं झालं आहे तुमच्याबरोबर कधी? कोणीतरी हो म्हणाला, मग काय केलं तर तुम्ही अशा वेळेला? मला सोल्युशन जाणून घ्यायचं आहे की आपल्याला त्या समाजात राहायचं पण असतं ना. वरच्यांना फक्त सांगितलं वर थोडं जरा आपल्या साड्या वर घ्या. वाळ्यात घेतलेल्या साड्या हा तशा टाईपचा शो नाही हा. मराठीमध्ये मराठी भाषेमुळे थोडा मराठी हां तुझे हे मराठी भाषेला टाकू नकोस हा. तुमची वाळत घेतलेली साडी आमच्या खिडकीसमोर येते, ती कृपया वर घ्या असं. आणि मग ते घेतात साडीवर. वाळत घातलीच विचारतो मी ऑब्व्हियसली. हां हां. आणि मग सगळं दिसायला लागतं. हां आपल्या खिडकीतून बाहेर, तेच म्हणतो मी. हां काय असताय तुम्ही, मी सभ्य माणूस हो मी खूप, मी असं सगळं नाही हे करत. तू पण ना हो. आणि असं झालंय कोणाबरोबर की नाहीच त्यांनी असं ऐकलं. माझा एक मित्र आहे, तो सिगरेट प्यायचा. त्याच्या खिडकीच्या समोर आली ना की तो एक असा ड्रॅग घ्यायचा आणि मग त्याच्यात भोग पाडायचा. ड्रॅग घ्यायचा, भोग पाडायचा. ती 9 वारीची 6 वारी करून टाकली होती करून. पण असं आता मला विचारायचं आहे तुम्हाला, ठीक आहे, एक ऑडियन्सचा माईक जर असेल तो प्लीज आणा, की तुम्हाला असं काय वाटतं की मुंबईत किंवा भारतात कोणत्या इरिटेटिंग लोकांच्या सवयी आहेत ज्याच्यासाठी अटक झाली पाहिजे त्यांना, किंवा काहीतरी ॲक्शन झाली पाहिजे, त्याचा त्रास होतो तुम्हाला असं बघून? तुमचं काय नाव आहे? आशुतोष वाड. आशुतोष वाड. आणि तुम्हाला चालेल ना, तुम्ही व्हिडिओत वगैरे आलात तर? हो चालेल. सो आशुतोष काय, कुठे राहता तुम्ही मुंबईत? मी राहायला विलेपार्ले ईस्ट. क्या बात आहे. ते वाटलंच मला हुशार चेहऱ्यावरून. आहे पार्ला ईस्टमधल्या लोकांबद्दल आहे काहीतरी ना. येस. तर मला असं वाटतं की पब्लिकमध्ये जे गॅस सोडतात त्यांना अटक झाली पाहिजे. सायलेंटली पब्लिकमध्ये गॅस सोडतात. हां. पण सध्या गॅसचं शॉर्टेज आहे ना. नाही मी अच्छा नॅचरल गॅसबद्दल म्हटलं, कुकिंग गॅस. ओके. तर मग ह्या इरिटेटिंग सवयी ज्या आहेत पण मग असा तुला त्रास का होतो? कारण लोकल ट्रेनमध्ये भरपूर वेळा असं गर्दीमध्ये आपल्याला कळत नाही आणि ऑलरेडी श्वास नसतो येत. बरोबर. मग त्यात एक विचित्र वास येतो. पण मला सांग, आता आपण अज्युम करूया की आपण सगळे एका लोकल ट्रेनमध्ये बसलोय. हां सगळे आपण जरा करूया लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर कसं हलतोय, मी उभा आहे, तुम्ही बसलाय, आणि मध्ये असं झालं. आता मला सांग, एवढी लोक बसली आहेत, ह्यात कळणार कसं कल्प्रिट कोण आहे? हां. सरकार हे कसं फाईंड करेल? आपण जर म्हटलं की प्रत्येक डब्यात पोलीस बसवले आपण, आता तू पोलीस आहेस समजा, हा आता तू शोध, कसं करणार? डिफिकल्ट आहे थोडं, पण सो सोल्युशन काय यार? आम्ही अग्री करतो तुझ्याबरोबर. तुझं बोलतं आहे जेन्युइन प्रॉब्लेम आहे, जे आहे जेन्युइन प्रॉब्लेम आहे ना. पण आता पकडायचा कसा चोर? ते आपण सरकारवर ढकलू. म्हणजे अपेक्षा काय की सरकारने एक माणूस ठेवावा आणि मग त्यांनी 1 by 1 इन्स्पेक्शन करावं? अशी अपेक्षा नाही आहे, बट काहीतरी मार्ग काढावा असं. पण हा असा इतका आहे मोठा प्रॉब्लेम असं जीवनात की नाही, जगणं अशक्य झालं याच्यामुळे असं इतकं. पीक आवर्समध्ये तर होतं असं, जगणं अशक्य झाल्यासारखं होतं. जर सुटसुटी जागा असेल लोकल ट्रेनमध्ये तर मग काय हरकत नाही, मग त्याने रिकाम्या डब्यात केली तर चालेल, तुला हरकत नाही. पण मला सांग, हा जो आहे प्रॉब्लेम, कधी कधी तुझ्याच हातून जर हा गुन्हा घडला तर?
तर मग तू आपण सांगशील की भावा मी होतो. नाही, मी असं कधी करणार नाही, कारण का मी त्याचा विक्टिम आहे ना, त्यामुळे मला तुझं वय किती आहे? 24. 24 आहे ना? हो. 24ला मलाही असं वाटायचं. आता वय 42 झालंय. कधीही निघतं. मला गॅस शॉर्टेजचा इतका पर्सनल त्रास झाला नाही मला, कारण उद्या टेक्नॉलॉजी येईल की बाटलीत साठवा आणि त्याच्यावर भाकऱ्या. आपली माती आपली माणसं आहे ना. हा, म्हणजे माझ्या वयाचं कोणी आलेत का इकडे? 40+ आलंय का कोणी? है ना? तुम्ही 40+ झाला ना, हा जो म्हणतोय ना आपण रोज जेलमध्ये जाऊ. बरं, अजून कोणाला आहे असं काही की ह्याच विषयाबद्दल अजून कोणाला काही हे आहे, प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत कोणाकडे? डॉक्टरना विचारूया आपण. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं असं, किंवा हे थांबण्यासाठी असं काय आहे का, की असं काही खाल्लं तर, की काय अवॉइड केलं पाहिजे ज्यांनी ह्याला त्रास होणार नाही असं? अवॉइड कमी गर्दीमध्ये जा, आणि बाकी लोकांना आपण याच्यासाठी जागृत करू शकतो की पाणी जास्त पिया, राजमा वगैरे खाऊ नका असं. हां, एक्सरसाइज करा वगैरे. पण एक्सरसाइज केल्याने कमी होतं असं? हां, म्हणजे पचन वगैरे व्यवस्थित झालं तर कमी होते. सॉरी, माझी भाषा पार्डन करा, पण मी विराट कोहली पादतच नाही कधी. तो खूप व्यायाम करतो, तो सारखा इंस्टाग्रामवरती पण व्यायामच करत असतो तो, आहे ना? ते नॅचरल आहे. Natural आहे ना? म्हणजे त्याचे 2 प्रकार आहेत मला तरी वाटतं. एक नॅचरली कधीतरी पादण्याचे पण प्रकार आहेत. आम्ही सोनोग्राफी जेव्हा करतो हां. तर त्यांना पहिला प्रश्न, म्हणजे एखाद्याचं पोट फुगलेलं असेल आणि तो आला तर पहिला प्रश्न तोच असतो, तुम्ही पादले की नाही आज. जर पादले असेल तर ते डॉक्टरासाठी चांगली गोष्ट आहे. पण सर मला सांगा, एक हे मी क्युरिओसिटी म्हणून विचारतोय की हा जो प्रश्न आहे ना, हां. त्याचं मेडिकली कसं विचारायचं? तेच सांगतो की तुम्ही पादले की नाही असं नाही विचारू शकत ना. आता उद्या समजा नीता अंबानी आली तुमच्याकडे, आहे ना, तर तुम्ही असं नाही विचार का नीता बाबा 5-12 की नाही, काहीतरी असं सॉफिस्टिकेटेड असं. अच्छा, सोफिस्टिकेटेड नाही, सिम्पल मराठी लोक आपल्या इकडे येतात KM ला, तर त्यांना मग खालून हवा गेली का वगैरे असं. खालनं हवा गेली का? म्हणजे ऑब्स्ट्रक्शन वगैरे काही राहिलं तर मग खालून पास नाही होत ना, तर तो कॉमन क्वेश्चन राहते आमचा. Okay. खूप वेळेस विचारतो असं. तर ते 2 प्रकार असं म्हणत होतो की एक नॅचरली हवा तर पास झाली पाहिजे, आणि एक जे राहतात ते भुरटे खूप खात राहतात हां. काहीतरी जंक फूड, आणि त्याच्यानंतर जे 5-5 मिनिटाला सोडतात ते वेगळं असं. तर नॅचरली झालेलं ते चांगलंच आहे. ते जर कोणाचा ऑब्स्ट्रक्ट झालं तर अवघड आहे मग. बरोबर. अशा पण केस येतात की नाही होत. आउटगोईंग बंदच झालंय असं टोटली? खूप मग तेव्हा तुम्ही काय करता? माझं काहीतरी टोचा वगैरे मारता? नाही, आम्ही काही नाही करत. सर्जन मग ऑपरेट करतात. म्हणजे तुमचे कोणी मित्र सर वेटरनरी डॉक्टर वगैरे असे आहेत कोणी? हो, आहेत ना. ते करतात म्हणजे गुरांमध्ये असा गॅस अडकला की असं डायरेक्ट असा टोचा मारतात, तसा गॅस येतो आणि मग तो गॅस बाहेर येत असतो ना, त्या लायटरने पेटवतात वगैरे, आग वगैरे दाखवतात. मिथेन गॅस असते ते. मिथेन गॅस. मला खूप फ्री वेळ आहे माझ्याकडे, मी बघतोय सगळं. ठीक आहे. हा चांगला जेन्युइन प्रॉब्लेम आहे. याच्यावरती आपण जे यूट्यूबवरती ऑनलाईन बघतायत, तुम्हाला पण जर काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की हा प्रॉब्लेम कसा टॅकल केला पाहिजे, है ना. अजून कोणी आहे ज्यांना अजून कोणत्या इश्यूबद्दल असं वाटतंय बोलावं असं? नियमच आहे हा, थुंकणं हा नियमच झाला. पण मॅम, तुम्हाला असं वाटत नाही का की बिकॉज लोक ना खातात ते मावे वगैरे म्हणून भांडणं कमी होतात? नाही, तसं काही नाही आहे. की मी एकदा बघितलं, माझ्या समोर ॲक्सिडेंट झाला, 2 गाडीने एकमेकांना ठोकलं आणि काच ह्यांनी पण खाली गेली, त्यांनी पण खाली केली, आणि माझं आता हे जर तोंडात मावा नसता तर आई बहिणीच्या शिव्या वगैरे दिल्या असत्या एकमेकांना. बरोबर. मग तो एस्केलेट झाला असता, मग एक उतरला असता, तो उतरला असता, मारामारी बरंच काय झालं असतं. सो मला असं वाटतं कधी कधी काही काही गोष्टी चांगल्याही असतात. नाही, पण ही थुंकणं ही गोष्ट चांगली नाहीच आहे. चोकडे गोष्ट चांगली आहे. पण तुम्ही कधी बघितलंय असं स्वतः असं हे करून? नाही, मी कधीच नाही प्रयोग केला. छान वाटतं खूप. शी घाण. मी खरंच म्हणतोय, आम्ही ना लहान असताना आमच्या व्हिडिओ गेम नव्हते ना हो. आणि मग काय ना की क्रिकेट पण किती खेळणार खेळून ना. मग आमचं ना असं फन ॲक्टिव्हिटी असायची की आम्ही 2 गेम खेळायचो. एक तर असं गच्चीवरती उभे राहायचो, कठड्यावरती असं पुढे येऊन, आणि मग बाजूबाजूला 2, की समजा मी आणि माझा एक मित्र आहे समजा अमेय, तर मी आणि अमेय असे थुकायचो. ज्याची थुंकी सर्वात पहिले खाली पचेल तर त्याला 1 पॉईंट. अशी टुर्नामेंट होती नॉकआउट. ही मग मी जिंकलो, मग अमेय जायचा, मग प्रशांत यायचा वगैरे असं. आणि दुसरी ही होती लॉंग जम्प जशी असते ना तसं, की थुकायचं ज्याची सर्वात लांब जाईल तो विनर. आणि आधी आम्हाला वाटायचं आम्हीच घाणेरडे होतो, आमच्यावर संस्कार नाही झाले.
मग आम्ही 9वीत असताना टायटॅनिक म्हणून पिक्चर आला होता. त्याच्यात पण तो त्यात तो शिकवतो त्या हिरोईनला. म्हटलं हॉलिवूडमध्ये पण हे करतायत यार. आपण तर केलंच पाहिजे आणि आपण मजा येते असं कोणी बघा थुंकून. असं खरं खरं सांगतो, कोणी बघत नसताना करा. की असं शेतात बितात गेलं तर काय ते तर खत बनतं ना त्याचं. हां. शेतात नाही, पण थुंकणं रस्त्यावर थुंकतात ते चांगलं नाही. चांगलं नाही, बरोबर आहे. अजिबात. पण मजा येते. जे थुकत असतील त्यांना काहीतरी मजा येत असेल. मग त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करा कधीतरी, आहे ना. बट असं थुंकणं झालं. एक झालं आपलं पहिलं काय होतं हे, है ना. सो बेसिकली लोकांना आत्ता सध्या तरी शरीराच्या वेगवेगळ्या भागातनं येणाऱ्या गोष्टींवरती प्रॉब्लेम आहे ना. मग आता कोणीतरी लघवीकरण पण म्हणूनच टाका. आहे कोणाला त्याच्याशी प्रॉब्लेम? जे रस्त्याच्या कडेला उभं राहून आहे, काय प्रॉब्लेम सांगा मॅडम. कधी कधी ना खूप जोरात येते. हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, असं इच्छा कोणालाच नसते उघड्यावर. कारण काय शेवटी मग जाणारी लोक पण बघतात ना असे आपल्याला. मला पण अशी घाण वाटते यार की लोक काय आपण गाडीने जातोय आणि आपल्याकडे पाठ करून हे करतायत वगैरे. मला नाही आवडत. मी रस्त्याकडे कधीच पाठ करून नाही करत. म्हणजे फेस करूनही नाही करत. पण होतं असं कधी कधी ना, जेन्युइनली असं होतं हे की नाहीच थांबू शकत आहे ना. बट हा प्रॉब्लेम तर आहे. म्हणजे लोक ना कुठेही करतात. पण ह्यावर तुम्हाला वाटतं काही सोल्युशन आहे असं, काही करता येईल असं? पब्लिक वॉशरूम जास्त वाढवले पाहिजे. पण पब्लिक वॉशरूममध्येच इतका वास येतो ना की त्यापेक्षा मग बाहेर करणं असं बेटर वाटतं, आहे ना. पण वॉशरूम हे मला वाटतं सोल्युशन आहे, कारण स्वच्छता नाही आहे आपल्या देशात, आहे ना. आणि मी हे म्हणत नाही की गव्हर्नमेंटने हे करावं. आपणच म्हणजे पुरुष काय करतील त्याचा नेम नसतो आणि बरेचदा पुरुषांना पण नेम नसतो. म्हणून दिलेली जागा सोडून ते असे सगळेच ते असे हे बनतात ना, पिकासो, की आम्ही सगळीकडे हे करू. वॉशरूम एक आहे सोल्युशन. दुसरं काय वाटतं तुम्हाला, काय आहे? मध्ये असं सोल्युशन आलं होतं की बॅगसारखं असतं, हां तर त्याच्यात केलं की ते ॲब्झॉर्ब होतं आणि मग ती तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. ओके. असं काहीतरी सोल्युशन होतं मध्ये. ते स्वस्त पण होतं, पण तशी त्याची जाहिरात जास्त झाली नाही. पण त्यामुळे मॅडम ते वापरलं पण गेलं नाही सुलभ जास्त. शौचालयात ना फुकट असतं. लोक तरी जात नाहीत तिकडे. नाही, सुलभ शौचालयात पैसे घेतात. नाही, ते मोठ्या कामाचे. नाही, काही ठिकाणी घेतात कंपल्सरी. नाही, आमच्या ह्याच्यात ना छोट्या कामाचे पैसे नसतात ते. पण ते स्वच्छ नसतं, एकदमच घाण असतं. हो, म्हणूनच लोक जात नाहीत. उलट्या होतात तर. हो, बरेचदा लोक शू करायला जातात, ओकून परत हो, येतात. मग काय, खरंच आहे. बरोबर आहे. रेल्वे स्टेशनच्या बाजूला पण बायका नाही जाऊ शकत तिथे असेल तर. आणि जेंट्स असेल तर अजिबात त्या बाजूने जात नाहीत बायका. पण जेंट्सच्या ह्याच्यात बायका जाणारच कशाला? तसं नाही, त्याच्या दिशेत. बाजूने इतका हो. स्मेल येतो की म्हणजे शी इथे का आहे नाही, असं. पण मॅडम त्याचं ना थोडंसं आपण सरकारला पूर्ण नाव पण नाही ठेवू शकत. काय होतं ना, बरेचदा आपल्याला ना दृष्टीचं गिफ्ट आहे ना, तर आपण टॉयलेटचे साईन बघत बघत आपण जाऊ शकतो. ज्यांना दृष्टी नाही आहे हे त्यांच्यासाठी आहे की ते वासावरून ओळखतात की कोणत्या दिशेत चालत जायचं आहे वगैरे. सो सगळ्यांचा आपण विचार केला पाहिजे, है ना. बट एनिवेज, चला. सो आपल्याला 3 मुद्दे मिळालेले आहेत बेसिकली. एक आहे गॅस, लिक्विड आणि गॅस आणि 2 प्रकारचे लिक्विड, थिक विस्कस लिक्विड आणि काय हे ते. ठीक आहे. सो आपण या विषयांवरती नक्कीच आपण यूट्यूबच्या आपल्या ऑडियन्सला विचारूया की तुम्हाला काय सोल्युशन द्यायचं आहे आणि एकदम रॅडिकल सोल्युशन द्या. माझ्याकडे ते एक खतरनाक सोल्युशन आहे मॅडम. तुमच्यासारखी जी जेन्युइनली पर्यावरणाची आणि देशाची काळजी करणारी लोक आहेत ना, तुमच्यासारख्या 10 लोकांच्या हातात बंदूक द्यायची. दिसलं कोणी रस्त्यावर करताना गोळी मारायची. 10 लोक मेले ना, आपोआप बंद होईल. त्यांना आपण हे देऊया, एकदम शहीद डिक्लेअर करूया आपण त्यांना. त्यांच्या मुलांना आपण ॲडमिशन देऊया IITत वगैरे. त्याला 10 दिवस पब्लिक टॉयलेट साफ करायला द्यायचं. हा उपाय. मॅडम, त्याच्यात प्रॉब्लेम काय आपल्या देशात सांगतो तुम्हाला, की ना कोणीतरी अधिकारी त्यांच्याकडनं दिवसाला 100 रुपये घेतील आणि सर्टिफाय करतील की हां यांनी केलं साफ. ते होणार नाही कधी. हां, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला लोकायुक्त ठेवला, त्याच्यावर लोकपाल ठेवला, सगळे करप्ट आहेत आपल्या देशात. त्याच्यामध्ये ते चालणार नाही. ही गोळी मारणं हेच एक सोल्युशन आहे. मी सांगतो तुम्हाला, एकदा करून बघा तुम्ही. प्रयोग म्हणून तुम्ही करून बघा. जर तुमच्या एरियात बदल दिसला तर आपण सांगू सरकारला की हा असा आमचा प्रयोग आहे, छोट्याच लेवलला सक्सेसफुल झाला, आता आम्हाला फंडिंगची गरज आहे ना. मग सरकारकडून आपण AK-47 घेऊया डायरेक्ट. सकाळी सकाळी आपण ट्रेनमधून जातानाच बांद्रा आणि माहीमच्या मध्ये 5 मिनिटात गोळ्या संपतील. खरं आहे.